एवढे नाटक करतात का? नाटक लावायचं ना. चल बाई तुला देते किती नाटक करायला. किती नाटक. पहा आपली इडली तयार झालेली आहे. मस्त छान फुगलेली आहे. हाय हॅलो नमस्कार. पोलीस जोडी चॅनलवर तुमचं स्वागत आहे. मी आहे अस्मिता आणि सकाळी सकाळी आज मस्त मुलींच्या आवडीचं काहीतरी बनवणार आहे टेस्टी. तर चला मस्तपैकी आपण इडली बनवली आणि ती पाहूया. आता टायमिंग झालेला आहे. हे पहा इडली लावलेली आहे. इकडं कुकर पण लावलं होतं. मस्त सांबर आणि इडलीचा बेत आहे. तर मुलींना दोघींना पण आवडतं. पहा आपली इडली तयार झालेली आहे. मस्त छान फुगलेली आहे. थोडा वेळ त्याला थंड होऊ देऊ आणि त्याच्यानंतर ती काढून देऊ. हे पहा आमची शौर्याची तब्येत बरोबर नाही. आता शौर्याला औषध द्यायचे. तर शौर्या आवाज बंद कर. शौर्या चल बेटा. शौर्याची तब्येत बरोबर नाही. शौर्य उठ चल औषध घ्यायचं. चल उठ औषध घेतल्याच्या बस लवकर खाली बस. इथे बस. इथे बस. हुशार आमची शौर्या पहा किती पटापट खाती. नाही तर लेकरं कशी करून रडत आहेत. कशामुळे लागतं शौर्या? शौर्या नवीन केली सकाळी म्हणून पाणी नसून तुझं दे ना. माझं सुट किती गोड औषध होतं शौर्या. सर्वांना सांग औषध पेट जा म्हणा. गोड होतं म्हण ना. इकडे किती गोड औषध होतं. शौर्याचं तोंड दाखव कसं सोडून गेलं. सांबर आणि इडली आवडत नाही. नीट समोर बघ. नाश्ता करायला नाही असं मग कशी काय खावाच लागणार आहे. शौर्या सांग इतकं कशाला गुलाबजामुन. शौर्या गुलाबजामुन द्या. गुलाबजामुन गपची इडली खा. पाणी आहे तुम्हाला इथं तेवढी खाऊन टाकायची. उठायचं नाही तेवढी खाऊन टाकायची. सोनीच्या इडली अपमान करू नका. मी इडली केली सोनीने सांग. गुलाबजाम सब काय जमतच नाही. मार्काचला एवढे नाटक करतात का? नाटक लावायचं. चल बाई
तुला देते किती नाटकं करायला किती नाटकं. मग त्या शौर्याने तिचं दुखायले तिने तुला पाणी आणून दिले. इतका खडूस मामा संपत तेवढं कसं संपत नाही. हे पहा आता कसं गेलं ह्याच्या नाटक करू लागला अगोदर हिचा मामा. आता कसं गेलं रे आता कसं खाल्लंस मामाकडा. आजचा व्हिडिओ कसा होता आणि कशी वाटली आम्ही केलेली इडली आणि इडलीची रेसिपी तुम्हाला पाहिजे असेल तर लगेचच सांगते. त्या अगोदर शौर्याला ताप सर्दी खोकला येत होता तर त्याच्यामुळे तिला हॉस्पिटलला नेऊन आणलं होतं आणि तिने टॅबलेट तर तुमच्या समोर घेतल्या आणि आता तिची तब्येत पहिल्यापेक्षा खूप चांगली आहे. आणि विशेष ज्ञानोमामा नेहमीच असे नाटकं करतो. पोट म्हणतात ना भरत आलं आणि खरड झालं तसं अगोदर इडली खाल्ली पण थोडं इडली राहिली होती त्याची ताटातली. मग नाटकं करत होता नाही खाणार नाही खाणार. मग त्यामुळे त्याला बळजबरी तिथं बसून खाऊ घातलं आणि त्याच्यानंतर इडली तर मस्त झालती पण तो नाटक आहे कारण की त्यांनी इडली खाल्ली होती अगोदर आणि परत जरा जास्त घेतली आणि त्याला जात नव्हती तर त्याच्यामुळं खराब झाली असं झाली तशी त्या झालं म्हणत होता तो. तर असो आणि इडलीची रेसिपी तुम्हाला सांगते. 3 ग्लास तांदूळ घ्यायचे आणि ते तांदूळ जर कोकणाचे असतील किंवा घरचे असतील तर खूप चांगलं. म्हणजे मार्केटचे जास्त महागाचे तांदूळ घेण्यापेक्षा जे इडलीचे म्हणजे छान इडली होती कोकणाच्या तांदळाने किंवा घरच्या तांदळाची असेल तर ते 3 ग्लास ते तांदूळ घ्यायचे आणि 1 ग्लास उडदाची डाळ घ्यायची. असं भिजू घालायचं. सकाळी भिजू घालायचं रात्री मस्त स्वच्छ धुवून घ्यायचे. ते मिक्सर वाटं काढायचं आणि बारीक काढून एका डब्यामध्ये ठेवायचं. त्याच्यात कोणी म्हणजे वाटीभर पोहे पण टाकतात पण मी पोहे टाकत नाही सहसा कधीतरी टाकते. पण अशीच इडली माझी पांढरी शुभ्र होती. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी मस्त तो म्हणजे अर्धा डब्बा जर असेल ते म्हणजे आपण केलेलं बॅटर जे की मिक्सर वाटं काढून ठेवलेलं ते फुल डब्बा भरून जातो आणि त्यामध्ये सकाळी उठल्याच्यानंतर मीठ थोडासा खायचा सोडा आणि तुम्हाला जर त्यामध्ये कोणी कोथिंबीर टाकते कोणी ओवा टाकते पण आम्ही काहीच टाकत नाही कारण की आर्या शौर्याला पांढरी शुभ्र इडली आवडती. तशी आपल्या इडली पात्रामध्ये लावायची आणि मस्त फुगून जशी माझी पाहिली तुम्ही इडली तशी छान होणार. आणि सांबर पण तसंच मस्त करायचं आणि तुमच्या मुलांना घरी बनवून द्या. रेसिपी तर मी तुम्हाला सांगितली. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. आणि ड्युटीमुळे आर्यशौर्याची तब्येत बरोबर नव्हती त्यामुळे व्हिडिओ 2-4 दिवस झालं आले नाहीत. तर बाकी असंच प्रेम तुम्ही भरभरून देत राहा आणि उद्याचा व्हिडिओ पाहायला विसरू नका. तोपर्यंत बाय बाय.